Now see, we are going to start the disease AIDS. AIDS हा डिसीज आज आपल्याला बघायचा आहे. खूप कॉमन आणि फॅटल व्हायरल डिसीज आहे. जसं आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये सगळ्यात फॅटल डिसीज कोणता आहे? कॅन्सर, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त डेथ होतात. तसं इन्फेक्शियस डिसीज मध्ये सध्याच्या कंडिशनला एड्स इट इज द मोस्ट फॅटल डिसीज. फॅटल याच्यासाठी आहे कारण याला अजूनही ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. ओके, हा डिसीज एड्स हा एक शॉर्ट फॉर्म आहे, ज्याचा अर्थ होतो ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड मीन्स हा नंतर झालेला आहे, म्हणजे इन्फेक्शनमुळे झालेला आहे. इम्युनो डिफिशियन्सी, ज्याच्यामध्ये इम्युनी सिस्टीमची डिफिशियन्सी, इम्युनिटीची डिफिशियन्सी होते. सिंड्रोम, सिंड्रोम मीन्स द ग्रुप ऑफ सिम्पटम्स. अनेक सिम्पटम्स ज्याच्यामध्ये पाहायला भेटतात आणि हे सिम्पटम्स एका ठराविक सिस्टीमशी संबंधित पण नसतात, वेगवेगळ्या सिस्टीमशी संबंधित असतात. या सगळ्या सिम्पटमच्या ग्रुपला एकत्रितपणे सिंड्रोम असं म्हटलं जातं. म्हणून याचं नाव आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. नंतर झालेला, इन्फेक्शनमुळे झालेला, ज्याच्यामध्ये इम्युनिटीची डिफिशियन्सी असते, इम्युनिटी काम करत नाही, कमी होते, असा अनेक लक्षणांचा समूह, दॅट इज द सिंड्रोम एड्स. फास्ट, इट इज द डेफिशियन्सी ऑफ इम्युनी सिस्टीम, त्याच्या नावामध्येच आहे. सिंड्रोम मीन्स ग्रुप ऑफ सिम्पटम्स अँड कॉज्ड बाय द पॅथोजन इज HIV. त्या पॅथोजनचं नाव आहे HIV. HIV चा फुल फॉर्म ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, दॅट इज द HIV. या व्हायरसमुळे हा डिसीज होतो आणि व्हायरसमुळे होतो, त्याच्यामुळे याच्यावर आतापर्यंत ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. आपल्याला माहितीये बॅक्टेरियल डिसीज असेल तर आपण अँटीबायोटिक्सचा उपयोग करून तो डिसीज कव्हर करू शकतो, पण व्हायरल डिसीजेसला ट्रीटमेंट सध्या आपल्याकडे चांगल्या पद्धतीची अवेलेबल नाही, जेणेकरून आपण 100% हा डिसीज कव्हर करू शकतो. तो कोणता व्हायरस आहे, कोणत्या ग्रुपशी संबंधित आहे हा HIV? इट इज रिलेटेड टू द रेट्रो व्हायरसेस. जसं आपण व्हायरसचे ग्रुप करतो, ऍडिनो व्हायरसेस, कोरोना व्हायरसेस, रायनो व्हायरसेस, अशाच प्रकारे रेट्रो व्हायरसेस. रेट्रो व्हायरसेसचं खास वैशिष्ट्य असं आहे की या व्हायरसकडे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम प्रेझेंट असतं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके, हे एन्झाईम RNA पासून DNA तयार करतो. जसं आपण बघितलं की ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम DNA पासून RNA तयार करण्यासाठी मदत करतो, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये. तसं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन मध्ये RNA पासून DNA तयार होतो. तर हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे रेट्रो व्हायरसेसचं. या ग्रुपशी संबंधित हा HIV आहे, म्हणून हा जास्त डेंजरस आहे. ओके, विथ RNA जिनोम, ज्याचा जेनेटिक मटेरियल हे RNA आहे. असे एड्स वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अमेरिका. पहिली एड्सची केस ही अमेरिकेमध्ये 1981 मध्ये आढळली. यस, 1981. हा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बायोलॉजीमध्ये आपण सहसा इसवी सन लक्षात ठेवत नाही, पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. जसं की एड्सची पहिली केस जगामध्ये कधी आढळली? 1981 अँड वेअर? अमेरिका. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे 5-7 वर्षानंतर इंडियामध्ये पहिली केस आढळलेली आहे. ओके, इन लास्ट 25 years it killed over 25 million people. ओके, म्हणून म्हटलं मी इट इज द मोस्ट फॅटल डिसीज इन इन्फेक्शियस डिसीजेस. जे सगळे काही इन्फेक्शियस डिसीज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात फॅटल डिसीज जर कोणता असेल तर तो एड्स आहे. मागच्या 25 वर्षांमध्ये जवळपास 25 मिलियन पीपल याच्यामध्ये डेथ झालेली आहे आणि कितीतरी जास्त लोकांना त्याची लागण झालेली आहे, त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे. असा हा खूप डेंजरस डिसीज आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या डिसीजला ट्रीट करू शकत नाही त्यावेळेस अशा डिसीजचं प्रिव्हेन्शन करणं हे सगळ्यात बेटर असतं. हाऊ इट ट्रान्समिट, रूट ऑफ इन्फेक्शन. हे समजण्यासाठी आधी आपल्याला हे पाहावं लागेल की हा व्हायरस इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमध्ये कुठे कुठे आढळतो. इट फाउंड इन ऑल बॉडी फ्लुइड्स. हे सापडतो बॉडी फ्लुइड्स मध्ये. बॉडी फ्लुइड्स कोणते कोणते आहेत? मेन बॉडी फ्लुइड कोणता आहे? दॅट इज द ब्लड. त्याच्यानंतर सलायवा, त्याच्यानंतर CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, नंतर व्हजायनल सेक्रिशन्स, आणि सिमेन. मेल मध्ये, सिमेन मध्ये, या सगळ्या बॉडी फ्लुइड मध्ये हा व्हायरस आढळतो. पण याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन हे ब्लड, व्हजायनल सिक्रिशन आणि सिमेन याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा डिसीज एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सनला ट्रान्समिट कसा होतो. ओके, सी द ट्रान्समिशन ऑफ HIV. The first is
सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्या पर्सनला HIV इन्फेक्शन झालेलं म्हणजे ज्याला एड्स झालेला आहे त्या पर्सनशी सेक्शुअल कॉन्टॅक्ट जर आला तर हा डिसीज होऊ शकतो, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन व्हाजिनल सिक्रेशन आणि सेमेनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणून मोस्ट कॉमन कॉज ऑफ द इन्फेक्शन इज सेक्शुअल कॉन्टॅक्ट. अनदर इज शेअरिंग ऑफ इन्फेक्टेड निडल्स. ओके, ज्या पर्सनला इन्फेक्शन झालेलं आहे, एड्स झालेला आहे, त्याची निडल म्हणजे त्याला दिलेलं जे इंजेक्शन आहे तीच निडल जर दुसऱ्या पर्सनला वापरली गेली तर त्याच्या ब्लड मधले काही ड्रॉपलेट्स त्या निडलवर असतात आणि तीच निडल जर दुसऱ्या पर्सनच्या बॉडीमध्ये आपण इंजेक्ट केली तर ऑब्व्हियसली तो व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये एंट्री करेल आणि त्याला इन्फेक्शन होईल. ओके, सध्या हा प्रकार आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण सध्या आपण डिस्पोजेबल सिरिंजेस आणि निडल्स वापरतो. म्हणजे यूज अँड थ्रो, एका पर्सनला इंजेक्शन दिलं ती निडल आणि ते सिरिंज दोन्ही पण फेकून दिलं जातं. सध्या आपण हे पूर्णपणे प्रिव्हेंट केलेलं आहे, हा रूट पूर्णपणे बंद झालेला आहे. ओके, सी ट्रान्सफ्युजन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड. म्हणजे एखाद्या पर्सनला जर ब्लडची गरज असेल आणि त्याला जर इन्फेक्टेड पर्सननं ब्लड डोनेट केलं तर ऑब्व्हियसली त्याच्या ब्लड मधून तो व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये जाणार आहे आणि त्याला इन्फेक्शन होणार आहे. ओके, हा पण प्रकार सध्या पाहायला भेटत नाही, कारण ज्यावेळेस ब्लड डोनेशनसाठी ब्लड घेतलं जातं तर ते ब्लड घेतल्याच्या नंतर अगोदर त्याची HIV ची टेस्ट केली जाते आणि HBsAg ही एक टेस्ट केली जाते. ही असते हेपॅटायटिस B व्हायरससाठी आणि ही एड्स साठी. त्या टेस्ट केल्या जातात आणि या टेस्ट जर नील असतील तरच ते ब्लड दुसऱ्या पर्सनला दिलं जातं, अन्यथा ते ब्लड कॅन्सल केलं जातं. ओके, त्यामुळं हा पर्याय पण आपण सध्या बंद केलेला आहे. पण तुम्ही ट्रान्सफ्युजन, ज्या लोकांना सारखं सारखं ब्लड द्यावं लागतं त्यांना हुकून चुकून एखाद्या वेळेस इन्फेक्टेड ब्लड दिलं जाऊ शकतं किंवा इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड दिलं जाऊ शकतं. तर म्हणून हा एक रूट आपल्याला तिथं सांगता येईल, याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. नेक्स्ट बघा, फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लासेंटा. हा पण खूप रेअर प्रकार आहे. मदर आणि फिटसच्या मध्ये जे कनेक्शन असतं दॅट इज द प्लासेंटा. पण हे जे कनेक्शन असतं ह्याच्यामध्ये दोन्हीही इंडिव्हिज्युअलचा म्हणजे फिटस आणि मदर यांच्या ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, कारण प्लासेंटा हा ऑर्गन असा आहे की फिटसच्या ब्लड वेसल्स आणि मदरच्या ब्लड वेसल्स या एकमेकमध्ये ओपन झालेल्या नसतात, त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन असतं आणि फक्त कंटेंटचं ट्रान्सफ्युजन होत असतं. म्हणजे न्यूट्रिएंट्स आणि वेस्ट, फिटस कडचं जे वेस्ट आहे ते मदरच्या ब्लडमध्ये ट्रान्सफ्यूज त्याचं हे होतं, डिफ्युजन होतं आणि मदरच्या ब्लडमधून जे न्यूट्रिएंट्स आहेत ते फिटसच्या ब्लडमध्ये जातात, पण डायरेक्ट नाही. त्याच्यामुळे प्लासेंटामधून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि प्लासेंटा कोणत्याही पॅथोजनला तिथून एंट्री देत नाही. पण ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी पार्च्युरेशन कधी कधी प्लासेंटा ब्रेक होऊ शकतो आणि याच्यामुळं हे इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे मदरला जर एड्स असेल आणि पार्च्युरेशनच्या वेळेस जर प्लासेंटा थोडा जरी रप्चर झाला, एकदम थोड्या प्रमाणात जरी तिथे इंजुरी झाली तरी सुद्धा हे व्हायरस त्या चाइल्डच्या त्या फिटसच्या ब्लडमध्ये जाऊ शकतात. तर हा पण एक चान्स आहे. सी दीज आर द रूट्स ऑफ ट्रान्समिशन्स. सी आता कोणत्या कोणत्या मार्गाने इन्फेक्शन होतं हे आपल्याला कळालंय. याच्यावरून आता आपल्याला हे बघता येईल की कोणत्या लोकांना जास्त धोका यायचा. ओके, म्हणजे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल म्हणतात त्यांना, हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स ज्यांना HIVचं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. ऑब्व्हियसली कोण असेल, इंडिव्हिज्युअल्स विच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, ज्यांचे सेक्शुअल पार्टनर्स एकापेक्षा जास्त असतील त्यांच्यामध्ये हा धोका खूप जास्त असेल. नंबर 1चं कारण हेच आहे, द फर्स्ट रिझन. अनदर इज इंडिव्हिज्युअल्स हु रिक्वायर रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन, ज्या इंडिव्हिज्युअलला पुन्हा पुन्हा ब्लड द्यावं लागतं. जसं की आपण थॅलेसेमिया नावाचा एक डिसीज आहे, त्याच्यामध्ये त्या इंडिव्हिज्युअलला कंटिन्यू ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागतं, कारण RBC तयार होत नाही त्याच्या ब्लडमध्ये, कंटिन्युअसली ब्लड द्यावं लागतं. किंवा काही लोकांना HB कंटिन्यू कमी राहतो त्यांचा, अशा लोकांना सुद्धा कधीतरी ब्लड ट्रान्सफ्यूज करत राहावं लागत असतं. आणि या कंडिशनमुळे हुकून चुकून एखाद्या वेळेस इन्फेक्टेड ब्लड त्याला दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. मग असे इंडिव्हिज्युअल सुद्धा हाय रिस्क मध्ये येतात. नंतर हाय रिस्क मध्ये अजून कोण आहे, ड्रग ऍडिक्ट्स. स्पेशली कोणते ड्रग ऍडिक्ट्स, जे इंजेक्शनद्वारे ड्रग्ज घेतात त्यांना हा धोका जास्त आहे. कारण ज्यावेळेस त्यांना या ड्रग्ज घेण्याची तलफ होते असं आपण म्हणू, तर त्यावेळेस ती निडल कुणी वापरलेली आहे किंवा ती सिरिंज हायजिनिक आहे का, हा कसलाही विचार हे लोक करत नाहीत. त्यांना फक्त ते इंजेक्शन घेणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतं आणि हे इंजेक्शन घेतात. अशा लोकांमध्ये इन्फेक्शन होण्याची खूप जास्त शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पर्सनला एड्स आहे, त्यांनी ऑलरेडी इंजेक्शन घेतलेले ड्रग्सचं आणि तीच सिरिंज तीच निडल दुसरा इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याला इन्फेक्शन घडतं आणि हे सर्रासपणे आपल्याला पाहायला भेटतं. ऍडिक्ट जे लोक असतात, ह्या ऍडिक्ट लोकांना हायजीनच्या बाबतीत कुठलाही सेन्स नसतो, ते त्याचा कुठलाही विचार करत नाहीत, त्यांना फक्त ते घेणं हेच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. म्हणून हे पण हाय रिस्क मध्ये येतात. आणि लास्ट, चिल्ड्रन बॉर्न टू द HIV इन्फेक्टेड मदर्स. मदरला जर HIVचं इन्फेक्शन असेल तर तिच्या
चिल्ड्रनला सुद्धा ते इन्फेक्शन जाण्याची शक्यता असते. पहिला रूट आहे थ्रू द प्लासेंटा आणि दुसरा रूट आहे थ्रू द मिल्क, ब्रेस्ट मिल्कद्वारे. अशा वेळेला आज आपल्याकडे काही ड्रग्ज अवेलेबल आहेत की जेणेकरून आपण मदरच्या ब्रेस्ट मिल्क मध्ये याचं प्रमाण जाणार नाही, HIV जाणार नाही, त्यासाठी आपण तिला ड्रग्ज देऊ शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो. हे झाले हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स. हाय रिस्क इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्यांना एड्स होण्याची शक्यता खूप जास्त आहे असे इंडिव्हिज्युअल्स. ट्रान्सफ्युजन आता आपण बघितलं कधी इन्फेक्शन होतं, जर एका पर्सनच्या बॉडी फ्लुइडचा दुसऱ्या पर्सनच्या बॉडी फ्लुइडशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला तरच हे इन्फेक्शन घडतं. फॉर एक्झाम्पल कधी कधी डॉक्टर्स सर्जरी करत असताना समजा इन्फेक्टेड पर्सन आहे, HIV असलेला किंवा एड्स असलेला पेशंट आहे, त्याची सर्जरी चालू आहे आणि हुकून चुकून जर ती निडल किंवा स्काल्पेल जर त्या डॉक्टरला जर लागली तर हे इन्फेक्शन त्या पर्सनचं त्या डॉक्टरला पण होऊ शकतं. ते रिस्की असतं. फक्त बॉडी फ्लुइडशी स्किनशी जर कॉन्टॅक्ट आला तर काहीही होत नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, HIV डज नॉट स्प्रीड, यस, डज नॉट स्प्रीड बाय टच और फिजिकल कॉन्टॅक्ट. नुसता फिजिकल कॉन्टॅक्टने एड्स किंवा HIV होत नाही. सच ॲज किसिंग, हगिंग, शेअरिंग फूड, इन्सेक्ट बाईट, मॉस्किटोच्या बाईटमुळे सुद्धा HIV चे इन्फेक्शन होत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं जर झालं असतं तर सगळ्या जगाला हा डिसीज झाला असता, कारण एकदा झाल्यावर राहायचं नावच नाही, झाला की झाला डिसीज. आणि मॉस्किटो तर सर्रासपणे सगळीकडे प्रेझेंट आहे, त्याच्यामुळं हे खूप चांगली गोष्ट आहे फेवर मध्ये की मॉस्किटोच्या बाईटमुळं एका पर्सनच्या बॉडीमधला व्हायरस दुसऱ्या पर्सनच्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होत नाही. ओके, टॉयलेट सीट वापरल्यामुळं नाही होत, बाथिंग सोबत केल्यामुळं नाही होऊ शकत, किंवा स्विमिंग पूलमध्ये एकत्र स्विमिंग केल्यामुळं नाही होत, स्नीजिंग, कफिंग नाही होत, स्वेट मधून कॉन्टॅक्ट आलाय बॉडीशी तर नाही होत. हे फक्त फिजिकल कॉन्टॅक्ट आहे. हगिंग, किसिंग, शेअरिंग फूड याद्वारे हे इन्फेक्शन एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सनकडे जात नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या पेशंटला डायरेक्ट आपल्याला पूर्णपणे लांब ढकलायचं नाहीये. तुम्ही त्या पेशंट सोबत शेक हँड पण करू शकता, त्याच्या खांद्यावर हात ठेवू शकता, त्याच्यासोबत खेळू पण शकता. फक्त बॉडी फ्लुइडचा कॉन्टॅक्ट येणार नाही, म्हणजे आता आपण जे रूट बघितले ते घडणार नाहीत, एवढीच काळजी घ्यायची आहे. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेला लोक या पेशंटला एवढं घाबरतात की त्याला पूर्णपणे दूर ढकलून टाकतात. त्याच्यामुळे तो ऑलरेडीच खूप फ्रस्ट्रेशन मध्ये असतो आणि लोकांनी अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळं त्याची मानसिकता पूर्णपणे बिघडून जाते आणि परिणामी तो अजून जास्त वीक बनतो. तर हे नाही केलं गेलं पाहिजे. त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं बिहेव करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे की कोणत्या गोष्टीमुळे HIV स्प्रेड होत नाही. ट्रान्समिशन, देयर इज अ टाइम लॅग बिटवीन द इन्फेक्शन अँड अपीअरन्स ऑफ सिम्पटम्स. एखाद्या पर्सनला जर इन्फेक्शन झालं, इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडी फ्लुइडशी त्याच्या बॉडी फ्लुइडचा डायरेक्ट संबंध आला आणि तो व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये गेला तर त्याला इन्फेक्शन होतं. म्हणजे इन्फेक्शन झालं लगेच त्याला एड्स झाला असं होत नाही. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर तो व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये राहतो, खूप दिवसपर्यंत राहतो, मल्टिप्लाय पण होतो, परंतु त्या पेशंटच्या इम्युनिटीनुसार त्याला सिम्पटम्स दिसत नाहीत. सिम्पटम्स कधी दिसतात तर सिम्पटम्स दिसायला खूप दिवस लागतात. हा जो पिरियड आहे हा वेगवेगळा असतो. काही जणांना 2-4 महिन्यामध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होईल, तर काही लोकांमध्ये 5-5 वर्ष, इव्हन 10-10 वर्ष सुद्धा काही पेशंटला कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत. अबाउट 10 इयर्स, 5 ते 10 वर्षापर्यंत पण लक्षण दिसत नाहीत. मग अशी जी कंडिशन आहे त्या पेशंटला आपण HIV इन्फेक्टेड असं म्हणतो, त्याला एड्स झाला असं आपण नाही म्हणत. 2 शब्दामधला अर्थ समजून घ्या. HIV इन्फेक्टेड वेगळा आणि एड्स झालेला वेगळा. एड्स झाला असं कधी म्हणायचं, ज्यावेळेस त्याचे सगळे सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतील त्यावेळेस आपण एड्स पेशंट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्पटम नसतील, कोणत्याही प्रकारची लक्षणं नाहीयेत, पण त्याच्या ब्लडमध्ये HIV आहे, अशा वेळेला आपण त्या पर्सनला फक्त HIV इन्फेक्टेड पर्सन असंच म्हणतो. आता असे जे लोक आहेत, असे लोक ज्यांना आपण काय म्हणू कॅरियर्स म्हणू, हे लोक जास्त कारणीभूत ठरतात ट्रान्समिशनसाठी, कारण त्यांनाच माहिती नसते की आपल्याला इन्फेक्शन आहे. आणि अशा लोकांचा कॉन्टॅक्ट बॉडी फ्लुइडचा ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे असेल, सेक्शुअल कॉन्टॅक्टद्वारे असेल किंवा शेअरिंग ऑफ निडल्स, रेझर्स याद्वारे असेल, तर त्यांच्यापासून दुसऱ्या लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअलनं एका ठराविक एजच्या नंतर आपली HIV ची टेस्ट ठराविक पिरियड नंतर करणं गरजेचं असतं. म्हणून आपण तुम्ही जर पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये कितीही छोटी सर्जरी असली, कितीही छोटं ऑपरेशन जर असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कोणती टेस्ट केली जाते तर ती HIV ची. त्याच्या पाठीमागचं कारणच आहे की हे इंडिव्हिज्युअल्स लपून राहतात, म्हणजे त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत, ती HIV इन्फेक्टेड असतात आणि ते दुसऱ्याला इन्फेक्शन करण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून हे शोधणं खूप महत्वाचं आहे. ओके, HIV इन्फेक्टेड पर्सन आणि एड्सचा पेशंट याच्यामध्ये फरक आहे. HIV इन्फेक्टेड पेशंट म्हणजे फक्त इन्फेक्शन
आणि एड्स म्हणजे त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसणे. आता इन्फेक्शन कसं घडतं ते आपण बघू. सी रेप्लिकेशन ऑफ रेट्रोव्हायरस. आता बघा हा HIV जो आहे हा व्हायरस, हे त्याचं प्रोटीनचा कोट आहे बाहेरचा आणि हा आहे त्याचा RNA. दॅट इज द RNA. ओके, व्हायरस मध्ये जास्त काही कॉम्प्लिकेशन नसतं. व्हायरसचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप सिंपल असतं, कारण ते सेल नाहीये, ती फक्त एक प्रोटीनचा कोट आहे आणि त्या प्रोटीनच्या कोटच्या मध्ये, त्या कॅप्सिडच्या मध्ये फक्त एक जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. ते RNA असू शकतं किंवा DNA असू शकतं. वेगवेगळ्या व्हायरसमध्ये वेगवेगळं जेनेटिक मटेरियल आहे. हा व्हायरल RNA, हा व्हायरस ज्यावेळेस ब्लड मध्ये एंट्री करतो, तर ब्लड मध्ये एंट्री केल्याच्या नंतर हा व्हायरस मोस्टली कोणत्या सेलवर अटॅक करतो? यस, इट अटॅक ऑन हेल्पर टी सेल्स आणि मॅक्रोफेजेस. मोस्टली या सेल्सवर तो अटॅक करतो. त्याचं टार्गेटच ते. आपण याच्या आधी बघितलं की हेल्पर टी सेलचा रोल इम्युनिटी सिस्टीम मध्ये कसा महत्वाचा आहे, की हेल्पर टी सेल्स काय करतात, बाकी सगळ्या इम्युनिटी सिस्टीमला ऍक्टिव्ह करतात आणि काम करायला होतात. म्हणजे एक प्रकारचं सायरन वाजवण्याचं काम ते करतात. पण जर हेल्पर टी सेलवर जर अटॅक केला तर बाकी इम्युनिटी सिस्टीमला स्टिम्युलेट करण्यासाठी, ऍक्टिव्ह करण्यासाठी कुणीच नाहीये. मग अशा वेळेला हा व्हायरस एकदम फास्ट त्याच्या बॉडीमध्ये मल्टिप्लाय होतो. त्याला अडवणारं त्या ठिकाणी कुणीच नसतं, कारण त्याची इम्युनिटी सिस्टीम ऍक्टिव्ह झालेली नसते. तर या बाबतीत हा व्हायरस खूप चतुर आहे. त्याचं टार्गेट एकदम फिक्स आहे आणि ते टार्गेट एकदम अॅक्युरेट आहे. हेल्पर टी सेल एकदा कमी झाल्या की त्याची इम्युनिटी संपलीच म्हणून समजा. ओके, आता इन्फेक्शन कसं घडतं बघा. सी हिअर. आता इन्फेक्शन घडतं म्हणजे या व्हायरस मधला फक्त RNA त्या सेलमध्ये एंट्री करतो. इमॅजिन करा, ही सेल आहे, त्या सेलमध्ये फक्त कोण एंट्री करतं? ओनली RNA. सेलमध्ये एंट्री केलेली पूर्ण व्हायरस त्या सेलमध्ये जात नाही. त्या सेलमध्ये फक्त त्याचं जेनेटिक मटेरियल म्हणजे तो व्हायरल RNA जातो. आता व्हायरल RNA मध्ये गेल्याच्या नंतर विथ द हेल्प ऑफ द एन्झाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, या एन्झाइमच्या मदतीनं RNAचं कन्व्हर्जन DNA मध्ये होतं. यस, RNA कशामध्ये कन्वर्ट होतो? DNA मध्ये. पहिल्यापासून समजून घ्या, हा व्हायरस ब्लड मध्ये गेला, ब्लड मध्ये हेल्पर टी सेल किंवा मॅक्रोफेजेस यांच्या सेलवर गेला. सेलमध्ये फक्त त्याने RNA इंजेक्ट केलेला आहे, बाकीचं सगळं प्रोटीन कोड बाहेरच राहिलेला आहे. हा RNA सेलच्या मध्ये गेल्याच्या नंतर त्या RNAनं कोणत्या एन्झाइमच्या मदतीनं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या एन्झाइमच्या मदतीनं RNAचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे? DNA मध्ये केलेलं आहे. आता हा व्हायरल DNA आहे. हा व्हायरल DNA त्या सेलच्या, हे न्यूक्लियस आहे त्या सेलचं, ही पूर्ण सेल आहे. ओके, हे न्यूक्लियस आहे. या सेल्स मध्ये जे न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियस मध्ये जो मेन DNA आहे त्या पर्सनचा मेन DNA, तर त्या पर्सनच्या DNA मध्ये हा DNA जाऊन इनकॉर्पोरेट होतो, त्याच्यामध्ये ऍड होतो. फॉर एक्झाम्पल हा या ठिकाणी ऍड झाला. ओके, आता हा पूर्ण DNA त्या इंडिव्हिज्युअलचा आहे आणि हा ऍड झालेला DNA व्हायरसचा आहे. आता हा ऍड झालेला जो व्हायरल DNA, हा DNA पूर्ण सिस्टीम, त्या सेलमधली पूर्ण सिस्टीम कामाला लावतो आणि स्वतःला हवे असणारे प्रोटीन त्या सेलला तयार करायला लावतो. कोणते प्रोटीन्स असतात? तर हे कॅप्सिड असतात आणि त्याच DNA वर ट्रान्सक्रिप्शनद्वारे तो RNA तयार होतो. काय तयार होतो? RNA. आता पहा, RNA तयार होत आहेत आणि कॅप्सिड तयार होत आहेत, म्हणजे प्रोटीनचे कोट तयार होत आहेत आणि RNA तयार होत आहेत. पूर्ण सिस्टीम त्या सेलमधली, ते रायबोसोम असतील, सगळे काय म्हणतो आपण त्याला, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले सगळे न्यूक्लियोटाइड्स असतील, सगळं एनर्जी त्या सेलचीच एनर्जी आहे, मटेरियल पण त्या सेलच आहे, काम करणारी ती सेलच आहे. पण तयार काय होतंय? त्या व्हायरसचा RNA तयार होतोय आणि त्या व्हायरसचं प्रोटीन तयार होत आहे. असे अनेक व्हायरस त्या सेलमध्ये तयार होतात. त्या सेलला स्वतःचं जे फंक्शन आहे, नॉर्मल फंक्शन, ती सेल करू शकत नाही. हा एवढा मोठा DNA त्या इंडिव्हिज्युअलचा, पण तो DNA त्याचं स्वतःचं काम करत नाही. सगळं काम हा एवढा छोटासा DNA करायला चालू करतो. पूर्ण सिस्टीम कामाला लावतो आणि अनेक कॉपीज व्हायरसच्या त्या सेलमध्ये तयार होतात. सो मेनी कॉपीज ऑफ RNA आणि प्रोटीन तयार होतात. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर म्हणजे काय आहे? यस, इट इज HIV. हाच HIV आहे. थोडक्यात काय झालं, त्या सेलमध्ये अनेक व्हायरस तयार झाले. एंट्री फक्त एका RNA ची झाली होती. तो RNA सेलमध्ये आला, त्या RNA DNA तयार केला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइमच्या मदतीनं. हा DNA त्या इंडिव्हिज्युअलच्या मेन DNA मध्ये ऍड झाला. मग त्याने ऍड झाल्याच्या नंतर स्वतःचे RNA तयार केले विथ द हेल्प ऑफ ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम. ट्रान्सक्रिप्शन होणार आहे आणि स्वतःचे प्रोटीन तयार केले. प्रोटीन आणि RNA म्हणजेच काय तयार झाला? व्हायरस तयार झाला.
अशा अनेक व्हायरस ती सेल पूर्ण नष्ट होईपर्यंत ही प्रोसिजर चालू राहते आणि शेवटी त्या सेलमध्ये काहीही शिल्लक राहत नाही आणि ती सेल बस्ट होऊन जाते, फुटून जाते, नष्ट होऊन जाते आणि त्यानंतर मग त्या सेलमधले अनेक व्हायरस त्या सेलमधून बाहेर पडतात आणि बाहेर पडलेले हे सगळे व्हायरसेस नवीन सेलवर अटॅक करतात. अशा पद्धतीनं वन बाय वन म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या रेटमध्ये हेल्पर टी सेलची संख्या कमी होत जाते. परिणामी त्या पर्सनची इम्युनिटी सिस्टीम पूर्ण कोलॅप्स होते, नष्ट होऊन जाते, त्याला इम्युनिटी शिल्लक राहत नाही. म्हणूनच या डिसीजचं नाव काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. इम्युनिटीची कमतरता या ठिकाणी निर्माण होते. अशा पद्धतीने हे इन्फेक्शन हा HIV घडून आणतो. हा व्हायरस HIV ही सेल आहे. सेलच्या मध्ये एंट्री मध्ये गेल्याच्यानंतर त्याने स्वतःच्या खूप साऱ्या कॉपीज तयार केलेल्या आणि नंतर त्या सेलला बस करून हे व्हायरस बाहेर पडतील. बाहेर पडल्याच्या नंतर ते नवीन सेलवर टार्गेट करतील. अशा प्रकारची ती एक सायकल आहे. HIV एंटर्स बॉडी, पहिल्यांदा एंट्री केली, नंतर मॅक्रोफेजेस आणि हेल्पर टी सेल्स या दोन सेलच्या मध्ये तो एंटर झाला. मध्ये गेल्याच्या नंतर RNA रेप्लिकेट्स अँड फॉर्म DNA. RNA पासून काय तयार केलं? DNA विथ द हेल्प ऑफ एन्झाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आता व्हायरल DNA कुठे इनकॉर्पोरेट झाला आहे? इनटू द होस्ट DNA अँड इन्फेक्टेड सेल प्रोड्यूस व्हायरल पार्टिकल. आता ती सेल कुणाचे पार्टिकल तयार करेल? व्हायरसचे पार्टिकल तयार करेल. ती स्वतःचं काम करायचं सोडून त्या व्हायरसचं काम करत बसेल आणि खूप सारे व्हायरस त्या सेलमध्ये तयार होतील, रेप्लिकेट होतील आणि नंतर ते बाहेर पडून दुसऱ्या सेलवर अटॅक करतील. अशा पद्धतीनं टी सेलची संख्या हळूहळू कमी होत जाईल आणि त्याच्यामुळं त्याची इम्युनिटी पूर्णपणे वीक होऊन जाईल, कमजोर होऊन जाईल. त्यालाच आपण इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणतो, कारण इम्युनिटी पूर्णपणे कोलॅप्स होत आहे. आता इम्युनिटी जर नाही राहिली, इम्युनिटी सिस्टीमच जर काम करत असेल तर अशा वेळेला त्या इंडिव्हिज्युअलला काय काय होऊ शकतं? तर त्याचं साधं उत्तर आहे की त्या पर्सनला सगळ्या प्रकारचे इन्फेक्शन व्हायला सुरुवात होईल. हे इन्फेक्शन्स एकदम साधे साधे असतील पण ते खूप जास्त परिणाम करतील. म्हणजे जे पॅथोजन खूप वीक आहेत, आपल्या ब्लडमध्ये गेल्याबरोबर ते मरतात, आपली इम्युनिटी त्याला लगेच मारून टाकते, असे पॅथोजन सुद्धा आपल्या ब्लडमध्ये, त्या इंडिव्हिज्युअलच्या ब्लडमध्ये जाऊन त्याला डिसीज निर्माण करतील, कारण त्याची इम्युनिटी काय झालेली? पूर्ण वीक झालेली आहे. हा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. म्हणून त्या इंडिव्हिज्युअलला सुरुवातीच्या कंडिशनमध्ये फिवर, डायरिया अँड वेट लॉस ही लक्षणं आपल्याला पाहायला भेटतील. वजन एकदम झपाट्यानं त्याचं कमी होईल, त्याला ताप असेल, कंटिन्युअस असेल, तो नाईटच्या वेळेला त्याला स्वेटिंग होणार, डायरिया असेल, क्रॉनिक डायरिया असेल. ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ TH सेल्स ही मे बी इन्फेक्टेड विथ मायकोबॅक्टेरियम, व्हायरसेस, फंगी, पॅरासाइट्स लाईक टोक्झोप्लाझ्मा. आता हे पॅथोजन असे आहेत की ते खूप वीक आहेत, की बॉडीमध्ये गेल्याबरोबर इम्युनिटी त्याला मारून टाकते, इम्युनिटी सिस्टीम त्याला किल करते. असे पॅथोजन सुद्धा त्या पर्सनला डिसीज निर्माण करू शकतात, कारण त्याची इम्युनिटी काय झालेली आहे? नष्ट झालेली आहे. ओके, मग त्याला वेगवेगळे इन्फेक्शन होतील. परिणामी एखादं मोठं इन्फेक्शन जसं की न्यूमोनिया सारखं एखादं इन्फेक्शन होऊन त्या पर्सनची त्याच्यामध्ये डेथ होईल. म्हणजे HIV मुळे त्याची डेथ होत नाही, तर ते इन्फेक्शन झाल्याच्या नंतर जे वेगवेगळे डिसीजेस त्याला होतात त्याच्यामुळे त्याची डेथ होते. नेक्स्ट इज डायग्नोसिस. आता HIV आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण कोणती टेस्ट करतो? निदान, डायग्नोसिस. इलिसा टेस्ट, त्याचा फुल फॉर्म आहे एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे. ही टेस्ट केली जाते. इलिसा टेस्ट द्वारे आपल्याला डायग्नोस करता येतं की तो पेशंट HIV पॉझिटिव्ह आहे का HIV निगेटिव्ह आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेला आलेला आहे की HIVचं डायग्नोसिस कोणत्या टेस्टद्वारे केलं जातं? आन्सर इज इलिसा टेस्ट. इलिसाचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. औषध ट्रीटमेंट मी आधीच सांगितलं की 100% ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. ओके, मग कोणती ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागेल? तर अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, त्याला ART म्हणतात, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स त्याला दिले जातात. खूप दिवसापर्यंत ही ट्रीटमेंट द्यावी लागते, परंतु 100% व्हायरस बॉडीमधून नष्ट होत नाही, हे पण लक्षात ठेवा. हा डिसीज 100% क्युअर होत नाही. फक्त आपण व्हायरसचा जो लोड आहे, व्हायरल लोड त्या बॉडीमधला, तो आपण या ट्रीटमेंटद्वारे कमी करू शकतो आणि त्या पर्सनचा लाईफ स्पॅन आपण वाढवू शकतो. एवढंच याच्यामध्ये करता येऊ शकतं. आणि त्याचे जे बाकीचे काही सिम्पटम्स असतील तर त्या सिम्पटम्स पासून आपण त्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देऊ शकतो. ही झाली त्याची ट्रीटमेंट. ओके, मी आधीच सांगितलं की हा डिसीज ट्रीट होत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात बेटर काय असेल याला कंट्रोल करण्यासाठी? तर त्याचं प्रिव्हेन्शन. ऑलवेज
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ट्रीटमेंट पेक्षा प्रिव्हेन्शन कधी पण चांगलं आहे आणि अशा डिसीज साठी तर प्रिव्हेन्शन शिवाय पर्यायच नसतो. ओके, काय काय करता येऊ शकतं प्रिव्हेंटिव्ह एड्सला प्रिव्हेंट करण्यासाठी? एज्युकेट पीपल अबाउट एड्स, लोकांना याच्याबद्दल माहिती देणे की हा डिसीज कशा पद्धतीने स्प्रेड होतो, जेणेकरून सगळे लोक याची काळजी घेतील. दुसरं, कंट्रोल ड्रग अब्यूज. मला सांगितलं मी, जे लोक इंट्राव्हेनसली ड्रग्ज घेतात त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून आपण ड्रग अब्यूज वरच कंट्रोल करणं महत्वाचं आहे. ते कंट्रोल झाले की आपोआपच एड्स कंट्रोल मध्ये येईल. नंतर रेग्युलर चेकअप्स फॉर HIV. हे पण सांगितलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला ठराविक पिरियड नंतर आपली HIV ची टेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या इंडिव्हिज्युअलला माहिती होईल की आपल्याला HIV आहे किंवा नाही. असेल तर तशा प्रकारची ट्रीटमेंट घेता येईल आणि तशा प्रकारची काळजी पण घेता येईल. मेक ब्लड बँक्स सेफ फ्रॉम HIV. जे लोक ब्लड डोनेट करतात ते डोनेट केलेलं ब्लड आधी HIV टेस्ट करणे, त्याची इलिसा टेस्ट करणे, HIV पॉझिटिव्ह असेल तर ते ब्लड ट्रान्सफ्युजन साठी देऊ नये. हे करता येऊ शकतं. ब्लड बँक आपण सेव्ह करू शकतो. नेक्स्ट, सेफ सेक्स. जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट मल्टिपल पार्टनर सोबत जर कधी आलाच तर त्याच्यासाठी कंडोमचा यूज करता येऊ शकतो, ज्याच्यामुळे HIVचं इन्फेक्शन आपण कंट्रोल करू शकतो. लास्ट, यूज ऑफ डिस्पोजेबल निडल्स अँड सिरिंजेस. इंजेक्शन देण्यासाठी आपण डिस्पोजेबल निडलचा उपयोग करू शकतो. या गोष्टीमुळे आपण एड्सला कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर हे सगळे प्रिव्हेन्शन्स आहेत, म्हणजे प्रतिबंध, आपण एड्स कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो. याच्यामध्ये बरेच ऑर्गनायझेशन्स आहेत की जे काम करतायत, जसं की नॅको. नॅको म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, खूप मोठी संघटना आहे हे ऑर्गनायझेशन या एड्सच्या प्रिव्हेन्शन साठी काम करत आहे. तसंच त्याच्यासोबत काही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पण असतात, त्यांना NGO म्हणतो आपण, आणि WHO. हे सगळे मिळून याच्यासाठी काम करतात आणि सध्या बऱ्यापैकी आपण एड्स कंट्रोल केलेला आहे, HIV कंट्रोलमध्ये आणलेला आहे.